नमस्कार. आज आपण मिठाई बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 कप काजू घेतले, मिक्सरमध्ये टाकायचे. 4-5 वेलची घेतले, ते टाकायचे मिक्सरमध्ये काजूसोबत. तोच 1 कप भरून तेवढाच कप मी पिठी साखर घेतली आहे, ती मिक्सरमध्ये काजूसोबत टाकायचे आणि ह्याला वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये. वाटताना मिक्सरला चालू बंद असं करून वाटायचे, नाहीतर मग काजूला थोडंसं ऑइल सुटतं, तर त्याच्यामुळे चिकट होऊ शकतं. तर आपल्याला चिकट नाही होऊ द्यायचे, थोडं पावडर टाईप होऊ द्यायचे. त्याच्यामुळे चालू बंद करत वाटायचे. तर हे बघा, मी अशी पावडर करून घेतले. काजू, पिठी साखर आणि वेलची पावडर करून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये त्याच कपने मी डेसिकेटेड कोकोनट टाकते, तेवढा कप भरून. आणि त्याच कपने इथे मिल्क पावडर घेतले. आता ह्याला सुद्धा आपल्याला पुन्हा मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचे, बारीक करून. तर हे बघा, आपलं हे वाटून झाले. आता ह्याला आपण भांड्यात काढून घेऊया. ते बघा, मी इथे थोडं दूध घेतले. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं करून दूध टाकायचं आणि ह्याचा एक डो तयार करून घ्यायचा. तर हे बघा, ते असा घट्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला ह्याचा. आता ह्याला आपण साईडला ठेवून देऊया. आता मी इथे छोटे मिक्सरचे भांडे घेतले. त्यामध्ये आपल्याला काजू, बदाम, खजूर आणि मी थोडेसे मनुके सुद्धा घेतले. तुम्हाला अजून काही दुसरं काय आवडत असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये, जसं अंजीर वगैरे तेही घेऊ शकता. आता ह्याला आपल्याला थोडंसं दरदरीत असं वाटायचं आहे मिक्सरला. आता हे वाटलेले ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला, हे बघा मी असं दरदरीत वाटले. तर हे वाटलेले ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे. आणि ह्याला असं एकत्र करून घ्यायचे. याचा गोळा तयार करायचा आहे. हे बघा, असा गोळा करून घ्यायचा ह्याचा ड्रायफ्रूट्सचा. मी आता इथे बटर पेपर घेतला आहे. असे बटर पेपर घ्यायचे 2. ठेवलं ह्याला खाली. तर हा जो गोळा आहे तो गोळा घ्यायचा आपल्याला. आता असा बटर पेपरवरती ठेवायचा आणि ह्याला लाटण्याने लाटून घ्यायचे आपल्याला. त्याला आपल्याला स्क्वेअरमध्ये करायचं आहे. त्याला
स्क्वेअरमध्ये करण्याचा प्रयत्न करा. हे असं सॉईनी हे तुटायला लागलं असं त्याला असं हाताने जॉईंट करून घ्यायचं. पण याला स्क्वेअरमध्येच करायचं आहे आपल्याला. बघा असं खूप जास्त जाड नाही, थोडं पातळ करायचं आहे. तर बघा असं स्क्वेअरमध्ये आपल्याला तो गोळा लाटून घ्यायचा आहे पूर्ण. आणि आता ह्याला आपण साईडला ठेवूया. तर दुसरा बटर पेपर घ्यायचा आहे आणि हा जो ड्रायफ्रूट्सचा आपण डो तयार केला होता त्याला आपण तसं स्क्वेअर लाटून घ्यायचं आहे. त्याला असं तुटलं तर साईडने असं जोडायचं हाताने. आणि याला असं पातळ स्क्वेअर टाईपमध्ये लाटून घ्यायचं आहे. तर बघा असं स्क्वेअरमध्ये हे असं स्क्वेअरमध्ये आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपण लाटून ठेवलं आहे ना ह्याला आपल्याला मध्ये कट करायचं आहे. असं मध्ये कट करून घ्यायचं आहे. असं मध्ये कट करून घ्यायचं आहे. आणि हे जे आपण ड्रायफ्रूट्सचं वाटलं आहे ते आपण ह्याच्यावरती ठेवायचं आहे. असं ह्याच्यावरती ठेवायचं आहे. साईडने वाटलं थोडंसं तुटतंय तर हाताने जॉईन करत जायचं. तर आता हा जो कट केलेला पोर्शन आहे तो असा ह्याच्यावरती ठेवायचा. असा ह्याच्यावरती ठेवायचा. आणि हे जे साईडचं वाटते एक्स्ट्रा त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं. ह्याच्यावरती ठेवायचं. आणि आता पुन्हा आपल्याला याला एकदा असं लाटून घ्यायचं हलक्या हाताने. हे सगळं असं व्यवस्थित हाताने करून घ्यायचं. तर हे बघा थोडं हाताने थोडं लाटण्याने असं व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं. आणि आता त्याला आपण कट करून घेऊया. थोडं वाटतं खूप चिटकते तर थोडंसं तूप वगैरे लावू शकतो आपण सुरीला. तुम्हाला कसे तुकडे पाहिजे छोटे मोठे त्या साईजने कट करून घ्यायचं.
तर हे बघा मी ते काढून घेतले मिठाई. त्याच्यावरती मी हे पिस्ता आणि बदाम लावले छान दिसण्यासाठी. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला नक्की सांगा. गॅस न पेटवता रेडी आहे आपली ड्रायफ्रूट्स सँडविच मिठाई. रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.